नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. प्रसाद वाटप करणार असाल तर सावधान, FTA चा परवाना बंधनकारक. विना परवाना वाटप केल्यास 1 लाखापर्यंत दंड. गणेशोत्सवात देवस्थान मंडळे आणि राजकीय नेते भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करतात. यंदा त्यांना अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीशिवाय हे दान करता येणार नाही. तसं केलं नाही तर 10,000 ते 1 लाख रुपये पर्यंतची कारवाई होऊ शकते. जिल्ह्यातील मोजक्याच देवस्थानकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचा प्रसाद वाटपाचा परवाना आहे. जिल्ह्यातील मोजक्याच देवस्थानकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचा प्रसाद वाटपाचा परवाना आहे. त्यात शिर्डीतील श्री साईबाबा देवस्थान, शनी शिंगणापूरचे श्री शनेश्वर देवस्थान, पाथर्डीचे मोहटा देवस्थानचा समावेश आहे. उर्वरित देवस्थानकडे हा परवाना नसल्याचे FTA कडून सांगण्यात आलं आहे. 100 रुपये शुल्क आकारून परवाना दिला जातो. देवस्थानच्या विश्वस्तांचे आधार कार्ड, देवस्थानचा ठराव आदी बाबींची पूर्तता करावी. व्यक्ती किंवा मंडळाला प्रसाद वाटपासाठी त्यांचे आधार कार्ड, मंडळाची धर्मादायकडे नोंदणी हवी. विनापरवाना प्रसाद वाटल्यास दंडात्मक 6 महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे. प्रसादाने गंभीर इजा झाल्यास 3 वर्षापर्यंत शिक्षा तर मृत्यू झाल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.